अजित पवार पूर्वी कमळाबद्दल लय भारी बोलायचे, आता वेगळं बोलतात। रोहित पवारांची अजित पवार यांच्यावर टीका। भाजपकडून लवकरच उमेदवार जाहीर केले जातील। निलेश राणेंचं सूचक विधान। तर विद्यमान खासदारांना कुठलाही विकास कामं केली नाहीत। राणेंचा विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल। वसंत मोरे वंचितकडून लोकसभा लढवण्याची शक्यता। राज्यात नव्या समीकरणाची सुरुवात होऊन 2 ते 3 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार। भेटीनंतर आंबेडकरांची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर घडामोडींना वेग। दीपक केसरकर, नारायण राणे यांनी घेतली फडणवीसांची भेट। तर दुपारी किरण सामंतही आणि संभाजी पाटील निलंगेकर देखील दुपारी घेणार भेट। ठाणे, कल्याण, पालघरच्या जागा आम्हीच जिंकणार, राऊतांचा विश्वास। तर कल्याणचा उमेदवार आम्ही उद्या जाहीर करणार, संजय राऊतांची माहिती। भ्रष्टाचाराबद्दलचं भाजपचं दुटप्पी धोरण। प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट मिळाली। आता भाजपनं मनमोहन सिंग यांची माफी मागावी, राऊतांची भाजपवर टीका। दिनेश बुब अमरावतीतून प्रहारचे उमेदवार। नवनीत राणांच्या विरोधात दिनेश बुब उतरणार निवडणुकीच्या रिंगणात। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसला मोठा धक्का। आयकर विभागाची काँग्रेसला 1700 कोटींची नोटीस। व्याज आणि दंड मिळून 1700 कोटींची नोटीस। सांगलीच्या जागेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर। काँग्रेसकडून ठाकरेंचं व्यंगचित्र व्हायरल करत विशाल पाटलांना जागा देण्याची मागणी। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील व्यंगचित्राच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर। राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अद्यापपर्यंत उमेदवारांची यादी नाही। तर दोन्ही पक्षाकडून अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा नाही। तरीही उमेदवारी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीकडून प्रचाराची रणधुमाळी। निलेश लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता। दुपारी 4 वाजता निलेश लंके यांची पत्रकार परिषद। अमोल कीर्तिकर यांना कथित खिचडी घोटाळा प्रकरणी दुसऱ्यांदा ईडीचं समन्स। तर 8 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स। निलेश लंकेंवर पक्षांतर्गत कारवाई करणार। सुनील तटकरेंचा लंकेंना इशारा। तर लोकसभेचं स्वप्न पडू लागल्यानं त्यांनी निर्णय घेतला असावा। तटकरेंचा लंकेंवर हल्ला। नाशिकच्या शिंदे बाबलेश्वर गावात भुजबळांच्या विरोधात मराठा समाजाची बॅनरबाजी। भुजबळांना उमेदवारी मिळाली तर गावबंदी। भुजबळांचा प्रचार मतदान करू नका बॅनरमधून आवाहन। महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवर भाजप कार्यकर्त्यांची उघडपणे नाराजी। तर काँग्रेसचे गुणगान चालणार नाही, भाजपचा काँग्रेसला स्पष्ट इशारा। महाविकास आघाडीची 3 एप्रिलला मुंबईतील शिवालय येथे संयुक्त पत्रकार परिषद। बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊतांसह बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित। पुण्यात काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीची केंद्राकडून दखल। केंद्रातून काँग्रेसचे खास निरीक्षकांचं पथक पुण्यात दाखल। पथकाकडून पक्षांतर्गत स्वकीयांवर ठेवलं जाणार लक्ष। छत्रपती संभाजी विजय शिवतारे महायुतीसोबत आशियाचे पोस्ट व्हायरल। तर पोस्टरवर अबकी बार सुनेत्रा वहिनी खासदार उल्लेख। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल। नवनीत राणा आज भाजप अध्यक्ष JP नड्डा आणि अमित शहांची घेणार भेट। उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर घेणार भेट। भाजपकडून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रभारींची घोषणा। खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी। तर निर्मल कुमार सुराणा आणि जयभान सिंह पवैया यांच्याकडे सहप्रभारी पदाची सूत्र। नाशिकच्या मालेगाव परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। तर द्राक्ष बागायतदारांनाही मोठा फटका। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 240 गावांना पाणी टंचाईच्या झळा। 386 टँकरनं गावांना पाणी पुरवठा। तर 205 विहिरींचं करण्यात आलं अधिग्रहण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।